धुळे रेल्वे स्टेशन नूतनीकरण 9,49,00,000 रुपये कामातून पूर्ण। 22 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार ऑनलाईन लोकार्पण। धुळे शहरातील रेल्वे स्टेशन नूतनीकरण काम हे पूर्ण झाले असून या संदर्भात आज रेल्वे स्टेशन प्रबंधक संतोष जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिक माहिती दिली। तर यात धुळे रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण कामासाठी गेल्या 1 वर्षापासून सदर हे काम सुरू होते। सदर कामात रेल्वे प्रशासनाच्या वतीने 9,49,00,000 रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते। त्यातून हे काम या ठिकाणी पूर्ण झाले असून याचा लोकार्पण दिनांक 22 मे 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून प्रबंधक संतोष जाधव यांनी माहिती दिली। तर अमृत भारत स्टेशन अंतर्गत 9,49,00,000 रुपये रेल्वे प्रशासनाला मिळाले होते। त्याचे 1 वर्षापासून नूतनीकरण काम सुरू होते, ज्यात नवीन फ्लोरिंग, प्लॅटफॉर्म सेड, टाइल्स, बाहेरील सुशोभीकरण, फर्निचर, ऑफिस कार्यालय, गार्डन व लाईट्स असे सर्व सुविधांयुक्त रेल्वे स्टेशन या ठिकाणी धुळेकर नागरिक जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून याचा लोकार्पण 22 मे 2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असून या सर्व सुविधांचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन या ठिकाणी प्रबंधक संतोष जाधव यांनी केले आहे। संतोष जाधव, रेल्वे स्टेशन प्रबंधक, धुळे। या ठिकाणी आज जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, तर तिचं मुख्य कारण असं एक आनंदाची गोष्ट धुळेकरांसाठी मी सांगू इच्छितो की गेल्या वर्षभरापासून धुळे रेल्वे स्टेशनचं नूतनीकरणाचं काम जे सुरू होतं ते काम पूर्ण झालेलं आहे व त्या कामाचं लोकार्पण आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे व त्यानिमित्त कार्यक्रम धुळे स्टेशनला सुद्धा 22 तारखेला आयोजित केलेला आहे। 22 मे रोजी हे जे नूतनीकरणाचं काम झालं तर धुळे स्टेशनसाठी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 9,49,00,000 रुपये हे रेल्वे प्रशासनातर्फे भारत सरकारतर्फे आपल्याला मिळाले होते। त्यामध्ये धुळे स्टेशनचे प्लॅटफॉर्मचं जे शेड आहे ते नवीन पद्धतीचं शेड तयार करण्यात आलेलं आहे। याशिवाय फ्लोरिंग, टाइल्स, बाहेरील